गुड मॉर्निंग सगळ्यांना आषाढी एकादशीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. आजचा व्हिडिओ आषाढी एकादशीच्या दिवशीचा आहे आणि हा व्हिडिओ मे बी तुमच्यापर्यंत खूप लेट येईल एकादशी झाल्याच्या नंतर, कारण की सिच्युएशनच तशी आहे, कारण की बरं नव्हतं आणि त्याच्यामुळे व्हिडिओही बनवलं नव्हतं आणि शूटही काही केलं नव्हतं. पण आषाढी एकादशी दिवशी मी शूट केलं होतं बऱ्या प्रकारे आणि तेच तुमच्यासोबत मी इथे शेअर केलेलं आहे. आता इथे एकादशी म्हटलं की शाबू आलाच. मग आजचा जरा प्लॅन जरा वेगळा होता. म्हटलं की जरा थालीपीठ वगैरे बनवावीत आणि पापड्या वगैरे तळण्याचा तर अजिबात मूड नव्हता. पण पुन्हा म्हटलं फक्त एवढं काही बरोबर लागणार नाही आणि ते पापड्या तळल्याच पाहिजेत, म्हणून पुन्हा काय म्हणतात ना, काळजावरती दगड ठेवून पापड्याही तळल्या. आता किती नाही म्हटलं तरी आता होऊन जातंच, कारण की आपण किती खायचं नाही म्हटलं तरी घरच्यांसाठी तर लागतं. म्हणून मी म्हटलं ठीक आहे, मी नाही खाल्ल्या, पण असं जरी विचार केला तरी मी त्यातल्या 1-2 पापड्या खाल्ल्या बरं का. हेच व्हिडिओ म्हणजे मला असं वाटतं की म्हणजे आपण किती काही गोष्टी अशा असतात की नाही म्हटलं की कधी-कधी होऊन जातात. तसंच झालं. घसा वगैरे खराब होता. आधी मी म्हटलं की मी तळणार नाही, पण तळल्या गेल्या आणि मी खाल्ल्याही गेल्या. तर चला चालतं असं कधीतरी. आणि मायरासाठी वेगळी खिचडी इथे मी बनवून घेतली आणि त्यानंतर मग आमच्यासाठीही दोघांसाठी बनवून घेतली. आता कसं होतं की खिचडी एकदम अशी झणझणीत छान लागते. आम्हाला तर अशी झणझणीतच खिचडी आवडते, म्हणून म्हटलं की आधी मायरासाठी वेगळी करून घेते कमी तिखट आणि नंतर मग आमच्यासाठी बनवते. आणि तेच इथे मी सगळ्यात आधी पापड्या तळून घेतल्या होत्या आणि त्यानंतर मायरासाठी खिचडी बनवून घेतली आणि माझ्यासाठी, आमच्या दोघांसाठी नंतर बनवून घेतली. आणि आता हे जरी शूट केलं असेल तरी मी थोडं शूट केलं होतं आणि त्यानंतर डायरेक्ट नेक्स्ट डेही तुमच्यासोबत मी शेअर केलेला आहे. आणि मला असं वाटतं की व्हिडिओमध्ये 2 दिवसाचे शूट मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे. पण कधी-कधी असं होतं, मला असं वाटतं की आपल्याला जर बरं नसेल ना, तर फर्स्ट प्रायोरिटी ही आपली हेल्थ असते आणि तेच मी केलं. त्यानंतर मग देवालाही इथे शाबूचा नैवेद्य ठेवला. हाय, हॅलो, नमस्कार. मी राणी आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. आय होप आजचा दिवस आणि येणारे सगळेच दिवस तुम्हाला खूप छान जावेत ही स्वामी महाराजांच्यानी प्रार्थना. तर खूप दिवसानंतर शूट करते, कारण की तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे आम्ही एवढं खुश कशामुळे, कारण की आईने क्रीमचं बिस्किट दिलंय. मी मोस्ट ऑफ म्हणजे मायराला पॅकेट फूड काहीच देत नाही, पण मग असं आता जेव्हा सोबत होती ती तेव्हा तिने हे पॅकेट घेतलेलं, त्यामुळे हे सोबत आलेलं. आणि मग त्यातून बी दिवसातून 1 किंवा 2च तिला मी देत असते, कारण की तेच बोलून देत असते ती. मग त्याचाच इथे आनंद आहे. आणि माझ्या बोलण्यावरून तुम्हाला समजतच असेल की मला बिलकुल बरं नाही आहे आणि आता जरा बरं वाटतंय, कारण की एकदम 15 दिवस झाला अजिबात बरं नव्हतं वाटत. म्हणजे रोजची जेवढी कामं आहेत तेवढीच करायची, त्यानंतर काहीच करावंसं वाटत नव्हतं. शॉर्ट व्हिडिओ जे आहेत ते फक्त मी अपलोड करत होते, कारण की कन्सिस्टन्सी. पण 1-2 दिवस असं झाले की मी तेही केलं नाही, कारण की अजिबात थोडंसं उठलं की असं एकदम चक्कर आल्यासारखं होत होतं आणि चेहऱ्यावरून तर तुम्हाला दिसतच असेल. चला मग आज स्टार्ट केलं, कारण की काल संध्याकाळी एक कॉल आला आणि तो कॉल ऐकून मी जी उत्साही झाले. त्यानंतर संध्याकाळी झोपही मला लवकर लागत नव्हती. कधी कधी असं असतं, आपल्याला काही आनंदाच्या गोष्टी असतात आणि त्यानंतर मग आपली एक्साइटमेंट लेवल हाय होते आणि तीच काय आहे मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर असंच कनेक्ट राहा. चला मग आता मायराची आंघोळ राहिली आहे, माझं स्वयंपाक वगैरे ऑलमोस्ट सगळं झालं आहे, देवपूजा वगैरे. दुसरी घरातील छोटी मोठी कामं आहेत ती करायची राहिली आहेत आणि ते करणारे. एकदा हा मायराचा पसारा आवरते आणि तिला आंघोळ वगैरे घालते, नंतर आम्ही लगेच जेवण करू. 12 दरम्यान आमचं जेवण होईल. जेवणामध्ये एकदम साधंसुधं जेवण आहे, कारण की मागच्या 15 दिवसापासून असं झालं काहीही टेस्टी खा, मला अजिबात टेस्ट म्हणजे टेस्ट बड असं काही नाहीच आहे, मला नसल्यासारखं झालं आहे. मला कशाची टेस्ट लागत नाही आहे आणि म्हणजे काहीही खा म्हणजे नुसतं खाते मी, असं झाले. म्हणजे खाते म्हणजे असं जेवण पण जात नाही आहे. पण ठीक आहे की जेवण तर करावं, टॅबलेट वगैरे घ्यायचे असतात, मेडिसिन सगळे. मग जेवण करते, पण मला टेस्ट अजिबात कशाचीच कळत नाही. आज जरा बरं वाटते आणि त्यातून साधंसुधं जेवण बनवते मी. आज साधंसुधं जेवण असणार आहे. मग लगेच आम्ही जेवण वगैरे करू आणि भेटते तुमच्याशी. आणि काय ती गोष्ट आहे ती तुमच्याशी मी नक्की शेवटपर्यंत म्हणजे व्हिडिओच्या शेवट तुमच्यासोबत शेअर करते.
असंच त्यांच्या टीचरांनी म्हणजे प्रिन्सिपल मॅमनी ग्रुपवरती मायराच्या पाठवलं की जे आपलं असतं स्टँडिंग लाईन, स्लँटिंग लाईन, पुन्हा हाफ कर्व, लेफ्ट कर्व, खूप सारे बरं अप कर्व, डाऊन कर्व, फुल कर्व, पुन्हा स्लँटिंग लाईन, अनदर स्लँटिंग लाईन, हे म्हणजे तुम्ही मुलांना रिकग्नाईज होत आहे का नाही बघा आणि त्यांचा व्हिडिओ काढून पाठवा. तर मला असं वाटलं जरा हे जास्तच अवघड आहे. ओ बाबू हो करूयात, आईचं काम झालं करूयात. आणि असं आहे आमचं, जेव्हा होमवर्क सगळा कंप्लीट झालेला असतो तरी पण अभ्यास करायचा असतो. आणि मग मी म्हटलं रात्री बनवूयात आपण व्हिडिओ. बाबू ओके 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 फुल कर ओके ओके. आणि मग ठीक आहे, रात्री बसलो आम्ही. मग तसं तर स्वयंपाक पण काही एवढा नव्हता आणि मग घेतला आम्ही. आणि किती छान प्रकारे बोलली मायरा आणि मलाही छान वाटलं की बाबा छान आले म्हणून. आणि मग त्यानंतर छान वाटतं, जास्तच प्रकाश येतोय असा. ठीक आहे. आणि जास्तच प्रकाशात होता. हो मग मी म्हटलं त्यांच्या टीचरने ऑलरेडी 2-3 दिवस झाले पाठवून दिलं होतं, पण कोणी काय पाठवलं नव्हतं व्हिडिओ. मी म्हणलं तर मायराने फर्स्ट पोयम जी बोलली त्यानंतर मी म्हणलं ट्राय करूयात की मायरा तुला हे जमेल का नाही. मी तो व्हिडिओ दाखवला जो टीचरने पाठवला होता. मायरा ठीक आहे मग करूयात बोलली. आणि मला असं असतं की बर्डन खूप नको आहे द्यायला. एक तर पहिलं मेन क्वेश्चन, बाबू थांब हलतोय कॅमेरा, एक तर पहिलं मेन म्हणजे असतं आपल्याला आता ह्या एजमध्ये त्यांना स्कूलला पाठवण्याचा की ते छान प्रकारे ते रुळले पाहिजेत. एक तर छान प्रकारे त्यांचं कम्युनिकेशन झालं पाहिजे, सगळ्यांसोबत मिसळले पाहिजे. आजकाल आपल्या न्यूक्लिअर फॅमिलीमुळे मुलांना म्हणजे एवढं सगळ्यांसोबत राहणं होत नाही किंवा मुलं शाय वगैरे होऊन जातात. मग असं म्हणणं असतं आपल्याला, एकतर त्यांच्याकडून हे एक्सपेक्ट नसतं की त्यांनी एवढं सगळ्या गोष्टी कराव्यात, पण असं फक्त असतं की जाऊन तेव्हा त्यांचा टिफिन संपवावा, जेवढं काही स्कूलमध्ये होतं तेवढंच झालं तरी इट्स ओके. मग ठीक आहे म्हटलं करूयात. आणि तो व्हिडिओ पाठवला मी. मला असं वाटतं तो आम्ही 8ला व्हिडिओ बनवला आणि 8:30ला मी तो मायराच्या स्कूलच्या ग्रुपवरती पाठवून दिला. आणि हॅलो आणि मग पाठवून दिला. आणि त्यानंतर मग ग्रुपवरती पण त्या बाबू तोंडात नको घालू, त्यांच्या टीचरांचा मेसेज वगैरे आला छान 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 म्हणजे व्हेरी गुड स्वानंदी वगैरे. आणि मग मी त्यानंतर मग मायरासाठी मला भात बनवायचं होतं, कारण की म्हटलं तिच्यासाठी आता दिवसभर तिने दुसरं काहीतरी वेगवेगळं खाल्लं, त्यामुळे म्हटलं संध्याकाळी छान असा भात बनवते. आणि मग कुकरच लावत होते तेवढ्यात तिच्या टीचरांचा कॉल आलेला. आता ॲक्च्युली कसं आहे, आता एवढ्यात त्यांच्या पर्सनली आम्ही त्यांच्या टीचरांच्या आमच्याकडे पर्सनली सेव्ह नंबर नाही केले, जे ग्रुपमध्ये आहेत तेच टीचरांनी पण आम्ही कोणाचेच नंबर सेव्ह वगैरे केले नाही आहेत. आणि फोनवरती कॉल आला 8:45च्या दरम्यान, 9च वाजले होते. आणि त्याच्यावरती नाव आलं सुप्रिया भिसे म्हणून. तर मग आता सुप्रिया भिसे म्हणून आमच्यात तर कोणीच नाही आहे. मग फोन उचलल्या मी हॅलो बोललं तर म्हटलं हा स्वानंदीने खूप छान बोलले म्हणजे स्टँडिंग लाईन वगैरे. मी म्हटलं हो बोलली आहे तिने, ट्राय तर केलं पण म्हटलं छान बोलली आहे. म्हटलं हो ती तशी स्कूलमध्ये पण मी लगेच म्हटलं कोण बोलताय तुम्ही. मग म्हटलं मी स्वानंदीची टीचर बोलते. मग मला ही झाली की बाबा सुप्रिया म्हणजे तिच्या बुकवरती वगैरे व्हेरी गुड स्टार तिथे देतात त्यांची सिग्नेचर वगैरे. मग म्हटलं मी स्वानंदीची टीचर बोलते. मग म्हटलं हो का. मग इतकं म्हणजे छान वाटलं ना बाबा, इतकं छान अप्रिशिएशन मिळतं आहे. आपण ते तर कधीच एक्सपेक्ट नसतं केलेलं, कारण की आपलं मूळ बसतंय किंवा तिथे मिक्स व्हायला त्याच्यातच खूप जास्त वेळ जातो. हे होणंच आपल्यासाठी महत्त्वाचं असतं. आणि त्या गोष्टी झाल्या. मग त्या बरोबर 10 मिनिट तरी नक्की बोलल्या. आणि मग म्हटलं अहो स्कूलमध्ये पण तिचं सतत काही ना काही चालू असतं, खूप ॲक्टिव्ह असते आणि तिला सांगितलं की लक्षात पण राहतं आणि म्हणजे अशी मिसळून पण राहते. मी म्हटलं अहो मला असं वाटलं की ती स्कूलमध्ये सगळ्यांसोबत मिसळत वगैरे नाही, खूप शाय वगैरे अशी राहते का. तर म्हटलं नाही, खूप छान बोलते म्हटल्या आणि खूप समजदारपणासारखी राहते, म्हणजे याच्यासोबत भांडण वगैरे नाही, काही नाही. सॉरी थोडं मायरा इकडे तिकडे करते म्हणून तो कॅमेरा हल्ला जातोय. आणि त्यांचं म्हटलं अहो नाही म्हणजे खूप समजून पण घेते म्हटल्या, कोणासोबत भांडण नाही, काही नाही, काहीच नाही. आणि मी म्हटलं मला असं वाटलं की ती स्कूलमध्ये खूप गप्प, कारण की जशी स्कूलला जाते ना तशी थोडी काळवंडली मायरा, म्हणजे असं आम्हाला वाटतं की स्ट्रेस घेते ती, स्कूलचा लोड घेते आहे. पण ते म्हटलं नाही खूप बिनधास्त असते स्कूलमध्ये आणि सतत मॅम मॅम ओ मॅम चालू असतं. आता ओ तर तिला म्हणायची अजून सवय पण नाही आणि म्हणजे ती स्कूलमध्ये शिकली असेल याचं मुलांचं वगैरे बघून, म्हणलं सतत चालू असतं ओ मॅम.
म्हणलं एकच प्रॉब्लेम आहे तिचा, टिफिन फिनिश होत नाही, त्याचा फार जास्त ती लोड घेते. आता एकच चपाती देतो आणि थोडंसं काहीतरी फ्रुट्स असतात थोडेसे, आणि तेवढंच मला. ओ बाबू बरं बरं ठीक आहे ठीक आहे, आता झालं माझं एवढं बोलून की आपण झालं. ओके ओके, नाही काम करत, काय करायचं मग? हे बघ आता आता होमवर्क आलंय, त्या दिवशी स्कूलमधून आली आहे त्या दिवशीच कंप्लीट झालं. आता काय करायचं, म्हणजे हिला असतं की त्याच्यात काहीतरी लिहायचं म्हणून तसंच नादी लावायचं असतं. ठीक आहे करूयात आईचं थोडं काम झालं की. आणि मग म्हटल्या असं, तर म्हटलं तिला थोडंसं देत की तिचं कसं आहे, जर आवडीचं असेल तर ती सगळं फिनिश करते, हाताने खाते. मग चपाती भाजी म्हटलं की ती घरी पण 1-1 तास लावते. अजून तो थोडा पेशन्स लेवल ठेवावा लागतोय. टीचर भरतात, म्हणजे एवढं नशिबाने छान तिला टीचर, म्हणजे स्कूलच्या मावशी ज्या असतात त्या छान भेटल्यात, आणि मी त्यात ब्लेस आहे की टीचर तिला स्वतः भरवतात. टीचर म्हणले आहो मी, म्हणजे ती पण घरी आला रोज मला सांगते की आई मला टीचरांनी भरवलं, आणि इतकं छोटं बारीक तोंड करून सांगते की आई मला आज टिफिन फिनिश नाही झाला. आणि असं मला पण वाईट वाटतं. हे बघा आता लाड, म्हणजे तिला तिच्याकडे लक्ष नाहीये, म्हणजे तिला आता अभ्यास करायचा. बुक मायराने. ओके बरं जा, तू खेळ तोपर्यंत आलेच मी. जा जय बाप्पा ठेवून ये आपल्या, जा. आणि म्हटलं जरा टिफिनचंच म्हणजे प्रेशर घेते. म्हणलं ठीक आहे, ते म्हटलं ठीक आहे होऊन जाईल. एक चपाती पण खूप नाही झाली माझ्या मते तरी, कारण घरी एका वेळेस आपण एक चपाती चारतो, पण ठीक आहे तिथे स्कूलमध्ये तेवढं नाही होत. तिला टीचर चारतात आणि थोडंसं काहीतरी हाताने खाते. मग ते त्या बाबतीत मी खूप जास्त लकी की बाबा टीचर पण फिनिश कर. मग फक्त त्याचं मग मला फिनिश नाही झाला आई टिफिन. घ्यायला गेलं की लगेच पहिलं असतं मला टिफिन नाही फिनिश झाला. आणि टीचर मग तेवढं ऐकून किती छान वाटतं. आता मग फिलिंग ढगात. मला खूप जास्त म्हणजे काय हवं असतं आपल्याला अजून, जे आपण त्याच्याकडून म्हणजे एक्सपेक्ट नाही करत त्या गोष्टी आपण म्हणजे त्या ऐकायला भेटतात. मग छान वाटलं. मग त्या टीचरांचा पण नंबर मग मी सेव्ह केला, त्यांनी पण माझा नंबर सेव्ह केलेला, आणि मग छान बोलत होत्या त्या, सांगत होत्या असं तसं सगळं तिच्याबद्दल. मग मला फार जास्त मला असं वाटलं की ती खूप शाय वगैरे. त्या म्हटल्या नाही बिलकुल शाय वगैरे नाही. तिचं कसं आहे रेकग्नाईज, ती 2.5 वर्षापासून ABCD वगैरे सगळं रेकग्नाईज करते. पण आता मला माहीत होतं की तिला लिहायला प्रॉब्लेम येणार. आणि दुसऱ्या स्कूलमध्ये गेलो तेव्हा तर ते म्हटले होते की डायरेक्ट तुम्ही म्हणजे LKGला ॲडमिशन घ्या. पण माझं असं म्हणणं होतं घाई अजिबात नको करायची, आपण स्लोली जाऊयात. जसं आपलं पाया पक्का असेल तरच पुढचं म्हणजे सगळं, तिलाही बर्डन नको आणि मलाही नको बाबा. आणि तिच्या वयाच्या मनाने तिला आता नर्सरीमध्येच ती योग्य आहे. हे बघा आता आम्हाला नाही बोलायचं आहे, आई आता तू बंद कर चाललंय. हे बघा असं असं जबरदस्ती असते. बरं ठीक आहे बंद करते. ओके बाय करूयात आपण यांना, आणि व्हिडिओ इथेच संपूयात. ओके हां. आणि काय करायचं आता आपण, अभ्यास झाला करून, स्टँडिंग लाईन करते. असं असतं जेव्हा झोपायला चल, रोज पण आली स्कूलमधून की 3-3:30 वाजवते, ते सामान घेऊ बसते, आणि हे करायचं आहे ते करायचं, पोयम तरी बोलते. चला तर हेच मग मला सांगायचं होतं, जे नवीन पालक असतील किंवा ज्यांना अजून त्यांच्या मुलांना स्कूलमध्ये घालायचं असेल तर त्यांनी अजिबात टेन्शन घेऊ नका. सगळ्या गोष्टी जेव्हा त्या फ्लोमध्ये होतात तेव्हा सगळ्या गोष्टी होऊन जातात. चला मग आता मला नाही आहे, झालं चला व्हिडिओ एंड करते. चला मग व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कॉमेंट करा, आणि हो चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टिल देन बाय, टेक केअर, बाय बाय कर.